साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न मिळवून देण्यासाठी संसदेत आग्रही मागणी। सांगलीत भव्य स्मारक व पूर्णाकृती पुतळ्यासाठी प्रयत्न करणार खासदार विशालदादा पाटील। साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे हे सांगली जिल्ह्याचे सुपुत्र असून त्यांनी समता, मानवता, सामाजिक न्यायाचा जो विचार समाजाला दिला तो आजही तितकाच प्रेरणादायी आहे। आम्ही सर्वजण त्यांच्या विचारांच्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करत आहोत। डॉक्टर अण्णाभाऊ साठे हे केवळ महाराष्ट्राचे नव्हे तर संपूर्ण भारताचे रत्न आहेत। त्यांना अद्याप भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान मिळालेला नाही, त्यामुळे त्यांना भारतरत्न प्रदान करण्यात यावे अशी आग्रही मागणी संसदेच्या सभागृहात करणार आहे, असे प्रतिपादन खासदार विशालदादा पाटील यांनी केले। यावेळी त्यांनी सांगली शहरातील डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाच्या प्रश्नांकडेही लक्ष वेधले। सांगली शहरात आजतागायत साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचा यथोचित पूर्णाकृती पुतळा स्मारक उभारले गेलेले नाही, ही मनाला वेदना देणारी बाब आहे। सांगली शहरात त्यांच्या कार्याला साजेसा भव्य पूर्णाकृती पुतळा आणि प्रेरणादायी स्मारक उभारण्यासाठी मी जाणीवपूर्वक, गांभीर्याने आणि सातत्याने प्रयत्न करेन अशी ग्वाही खासदार विशालदादा पाटील यांनी यावेळी केली। यावेळी बहुजन समाजाचे नेते आकाश तिवडे, लेखणीपुत्र सल्लागार समिती प्रमुख कुलदीप देवकुळे, अध्यक्ष सतीश मोहिते, कार्याध्यक्ष शेखर मोहिते, उपाध्यक्ष जितेंद्र वायदंडे, सेक्रेटरी माननीय शेवंताताई वाघमारे सह सेक्रेटरी माननीय दादासो कस्तुरे, माननीय स्वाती चिखलीकर, खजिनदार माननीय कपिल आवळे सह खजिनदार माननीय श्रीकांत साठे, सदस्य माननीय ज्ञानेश्वर केंगार, माननीय हेमंत मोहिते, नंदकुमार घाडगे, पोपट मोरे, कलावती पवार, साहिल गायकवाड, महेश सकटे, सल्लागार समिती, दलित मित्र अशोक पवार व माननीय सुरेश दुधगावकर साहेब, आसिफ बाबा, किरणराज कांबळे, कुमार वायदंडे, संभाजी केंचे, सॅमसन तिवडे, पायल पाटील, सचिन आवळे सर, संजय कांबळे सर, प्राध्यापक रवींद्र ढाले सर, डॉक्टर नितीन गोंधळे सर, माननीय गॅब्रियल तिवडे, रंधवा गायकवाड, महेंद्र करुणासागर, सचिन केंचे, संजय मोरे, सलीम शेख, साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, समाजातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती महोत्सव समितीला आज मी भेट दिली। त्यांचे अध्यक्ष, नवीन अध्यक्ष सतीश मोहिते यांना शुभेच्छा दिल्या। 1 ऑगस्टला अण्णाभाऊ साठेंची जयंती सांगली जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रभर, देशभर मोठ्या ताकदीनं, मोठ्या जोशानं साजरी होणार आहे। ह्या समितीला लागणारी सर्व मदत आमच्या माध्यमातून होत असणार आहे। एक खूप प्रलंबित विषय हा आपल्या जिल्ह्याचे सुपुत्र आणि त्यांच्या जिल्ह्याच्या ठिकाणी एक त्यांच्या प्रतिमेला शोभेल असा पुतळा उभा करणं ही आपल्या सगळ्यांकडनं राहून गेलेलं आहे। कुठेतरी आपल्या सगळ्यांना खंत ही वाटली पाहिजे की एवढ्या मोठ्या माणसासुद्धा आपण एक जिल्ह्याच्या प्रमुख ठिकाणी पुतळा अजून बसू शकलो नाही। त्यासाठी सुद्धा आम्ही सगळे मिळून आता प्रयत्न करणारच आहे। आणि दिल्ली दरबारी काही लोक अगदी दिल्लीपर्यंत ह्या ठिकाणी महाराष्ट्रभर, दिल्लीपर्यंत सगळ्या राज्यातनं फिरून अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न मान दिला पाहिजे आणि तो ठराव लवकरच संसदेत मी मांडणार आहे आणि सगळ्या लोकांचे प्रमुख विषय आहे। आणि त्यांचे जे विचार होते त्यांच्या लेखणीतनं, त्यांच्या कवितेतनं हे जे विचार होते पुरोगामी विचार होते। त्यामुळे पुरोगामी विचाराचा हा देश आहे आणि जनसामान्य गरिबांसाठी झटणारे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे। त्यामुळे ते भारताची रत्न आहेतच, आता फक्त त्याला भारतरत्न पारितोषिक द्यायचं आहे आणि त्यासाठी आपण प्रयत्न करणार आहे। बाकी सर्व कार्यक्रमाला मी यांना शुभेच्छा दिल्या आणि आपण सर्वांनी सुद्धा ह्या उत्सवात मोठ्या खुल्या मनानं सामील व्हावं ही तुम्हाला सगळ्यांना विनंती। नमस्कार।